समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित अहम खबरों पर। बीजेपी पार्टी ने चंद्रपुर लोकसभा क्षेत्र से सुधीर मुनगंटीवार को उम्मीदवार घोषित किया है। हालांकि कांग्रेस पार्टी की ओर से उम्मीदवारों को लेकर अभी भी असमंजस की स्थिति बनी हुई है। कांग्रेस पार्टी की परंपरा के अनुसार प्रतिभा धानोरकर को उक्त लोकसभा सीट मिलनी चाहिए थी। हालांकि शिवानी वडेट्टीवार ने पार्टी के दिग्गजों को उम्मीदवारी देने की मांग की। इसके बाद धानोरकर और वडेट्टीवार के बीच खींचतान शुरू हो गई। 20 मार्च को ऐसी खबरें सामने आई कि चंद्रपुर लोकसभा सीट के लिए विजय वडेट्टीवार का नाम तय हो गया है, जिसके बाद चंद्रपुर जिले में धानोरकर समर्थकों के बीच हंगामा मच गया। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बात आई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही। प्रतिभात आई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे की आता 2 एप्रिल 19ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे, काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे। आणि दिवंगत बाळासाहेब धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत। पक्षश्रेष्ठींनी प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही सर्व महिला सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ। कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये 8.5 लाख कुणबी बहुल भाग आहेत। बाळूभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे। जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिंग शीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते। आणि हे सगळं माहीत असताना, हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहे। महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभी आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ, हे आमची पक्षाला हे आमचं आव्हान आहे। आज 21 मार्च को कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता चंद्रपुर में धानोरकर के कार्यालय के सामने एकत्र हुए और निर्णय लिया कि यदि प्रतिभा धानोरकर को लोकसभा नामांकन नहीं मिला तो हम पार्टी से इस्तीफा दे देंगे और विधायक धानोरकर को स्वतंत्र उम्मीदवार के रूप में चुनेंगे। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। कुछ दिन पहले नासिक में ड्रग्स का बड़ा जखीरा पकड़ा गया था। 40 गांव से उनका सीधा कनेक्शन सामने आया था। इसी तरह अब एक बार फिर भुसावल में 19 तारीख की रात को बाजार पुलिस ने राष्ट्रीय राजमार्ग 53 पर 2 व्यक्तियों को गिरफ्तार किया जब वे नशीली दवाएं ले जा रहे थे। इस कार्रवाई में 73 लाख से ज़्यादा कीमत की मेथाक्वेलोन जब्त की गई है। नासिक में मेथाक्वेलोन नामक दवा का बड़ा भंडार जब्त किया गया है। उस समय 40 गांव और नासिक के बीच संबंध पता चला था। एक मिनट सर। इसके बाद जलगांव से थोड़ी मात्रा में मेटाक्विन नामक इमली पदार्थ जब्त किया गया। अब दोबारा बड़ा स्टॉक मिलने से पुलिस विभाग में उत्साह बढ़ गया है। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। शिवसेना उपनेता संजय पवार ने आरोप लगाया है कि राज ठाकरे को युति महागठबंधन में लेने का मतलब है कि बीजेपी हर तरफ से उद्धव ठाकरे को धर्म संकट में फंसाने की तैयारी कर रही है। उन्होंने यह भी साफ किया है कि राज ठाकरे उद्धव ठाकरे के खिलाफ खड़े हो जाए। दूसरी ओर पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के दौरे से कोल्हापुर और सांगली विधानसभा क्षेत्र सकारात्मक है। सांगली निर्वाचन क्षेत्र में सही समाधान महाविकास आघाड़ी उम्मीदवार होगा। कोल्हापुर में शाहू महाराज महाविकास आघाड़ी के उम्मीदवार है और वह उनसे मिलने जा रहे हैं। उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे। सगळी जण काय नाही काय निमित्त अडकलेले आहेत आणि त्यामुळे ते झुकून दिल्लीला गेलेले आहेत। पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे, तो वाघ
शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला अभिमान आहे. ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे. उद्धवसाहेब एकटे त्यांना भारी आहेत त्यांना आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धवसाहेबांना, शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा, मातोश्रीला वाढता पाठिंबा, हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की 2 आकडी तर आपण ह्या महाराष्ट्रात पार करू का, आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात. तर ती मजबूत असती, त्यांना विश्वास असता ते त्यांनी पक्ष कशाला फोडले असते. किती पक्ष फोडले आतापर्यंत, आणि फोडण्याचं कारण काय, विकासाचं कारण सांगतायत, पण भीतीपोटी लोक गेलेले आहेत, त्यांना आम्ही काय बोलणार. शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। मराठा कार्यकर्ता मनोज जरांगे पाटिल ने बीड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस में एक बड़ा राज खोला है। मनोज जरांगे पाटिल ने बताया कि रात 3 बजे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस का उन्हें फोन आया था। उन्होंने अपराध वापस लेने का वादा किया, लेकिन दूसरी ओर पुलिस निर्दोष मराठा समुदाय के खिलाफ अपराध दर्ज करना जारी रखती है। इसलिए जरांगे ने यह भी कहा है कि गृह मंत्री को एक तरफ अनुरोध करने और दूसरी तरफ मामले दायर करने की दोहरी भूमिका छोड़ देनी चाहिए। समुद्रासारखा खेळ आहे तिथं कोणी ऐकून घेत नाही। वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती, त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं, तर ती भूमिका तुमची कायम आहे का? ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो, त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला, त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही, म्हणलं मग त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नको, नाही म्हणले बोलात लागलं. त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं की तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं SP ला बोलतो, कोणत्या नांदेडचं SP, जालन्याचे SP लय त्रास दिलेत, खूप पोरांना हे झालं, नाही होणार म्हणे, काय झालेलं मी कशाला करत. पुन्हा चालण्यात सुरूच आहे. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा आणि मराठी संपवायचे, असंच दिसतंय मला. आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडे JCPवरती गुन्हे दाखल सुरू आहे, एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजू. 24ला काही होऊ शकते, 24ला बैठक काही पोलीस जाणीवपूर्वक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत, असं खूप वेळेस झालं. हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत, जे आदर्श आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा, परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे. असं 5-6 वेळेस पाठीमागेही झालं, परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला. ही भूमिका सरकारची पाहिजे, कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारले. घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागतं. पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं, कारण एखाद्या जनतेवरती जाणून बुजून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे. कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झाले, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला, आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठं JCP लावल्यात त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले. जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील. मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं. गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, सगळ्या घराला चिठ्ठील्या. काय मिळणार आहे गृहमंत्र्याला? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे. मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे. मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनचळवळ की पुन्हा ताकदीनं उभा राहणार. मी हटणार नाही. तुम्हाला कोणत्या जेलला टाका, मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत. जरांगे पाटिल ने कहा, OBC भाइयों और बारा बलूतेदार समुदाय को अब सावधान रहने की जरूरत है, क्योंकि अगर इतने बड़े समुदाय को लोगों के साथ अन्याय होता है तो यह उनके साथ भी हो सकता है। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। शंखनाद न्यूज चैनल के हिंदी समाचार में आज बस इतना ही। कल फिर मिलेंगे राज्य भर में घटित अहम खबरों के साथ। तब तक मुझे इजाजत दीजिए। नमस्कार। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।